मावशी ॲलर्जी आहे ना धुळीची. तर ह्या रूम मध्ये धूळ नाहीये. दाखव बरं मला धूळ कुठे. दाखव काकी, दाखव मावशी. हा खरंच धूळ नाही तर खोली तर साफ दिसते ना. काय ते? हो ना. बाबा अरे हा सगळा प्लॅन आहे यांचा. आणि हे फडकं पण त्यांनीच आणले. रुपाली काकी तू रूम कधी झाली होतीस का? सांग ना सांग. काल केली होती साफ रूम. बघ बाबा काल रूम झाली हे फडकं इथं कसं काय आलं? बाबा या फडक्यामुळे आरे मोशी काल्या. हे बघ अमोल म्हणजे वहिनी तुम्ही आणि आर्यानी हे जाणून बुजून. अर्जुन अरे बस. आता चांगलं जरा शिकला. वहिनी अहो काळजीपोटी आर्याला मी या घरात घेऊन आलो होतो. काळजीपोटी. अमोल दिवसभर थांबला होता हिची सेवा करायला या खोलीमध्ये. आप्पी कामावरून आली डायरेक्ट किचन मध्ये शिरली हिच्यासाठी खायला बनवायला. अहो ह्या आर्यासाठी मी आप्पीला आणि अमोलला त्रास दिला अक्षरशः. आणि तुम्ही माझा विश्वासघात केला का वहिनी? अहो भाऊजी पण मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं ना. बास करा हो वहिनी. हे सगळं करू नका. बास झाला आता प्लीज. हे बघा मी आणि अर्जुनने एकत्र राहू नये ह्या तुमच्या मताचा मी खूप आदर करते. पण काय तुम्हाला हवं ते करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेता कशासाठी? सॉरी बाबा माझ्यामुळे तुला वाईट वाटतंय ना. अरे नाही रे बाळा सॉरी. मी तुझा विचार न करता ह्या आर्याकडे राहायला चाललो होतो मी आज. अर्जुन अरे अहो भाऊजी तिच्या अवस्था तरी बघा. काय होत नाही वहिनी. गोळे घेतले तिने बरी होईल ती. पण आर्या आता हिथं राहू शकत नाही अजिबात. अर्जुन मी जाईन प्लीज चिडू नको ना. चिडू नको. एवढं सगळं केलंस तू तुझ्यापेक्षा काय मी चिडू नको. हा भाऊजी अहो तिच्या घरी कोणी नाहीये एकटीच आहे ती आत्ता. ठीक आहे वहिनी. बापू अहो नेमकं घरात चाललंय काय? हा मला तर काहीच कळना झालंय. अपर्णा अर्जुन आणि आर्यामध्ये नेमकं झालंय काय? अर्जुन तर मला रागातच वाटला या ठिकाणी. आप्या अगं तू किती वेळ उभी राहणार आहेस? बस की 5 मिनिटं. बापू बहुतेक ती दाजींची वाट बघत्या. अपर्णा अर्जुन असा तडकाफडकी आर्याला तिच्या घरी सोडायला का गेलाय? अर्ध्याचं चुकलंयच आज. तर म्हणजे आर्याची एवढी तब्येत बरी नसताना इतक्या रात्री तिला घरी घेऊन जायला नाही पाहिजे होतं. त्यात आपल्याला तरी कसं कळणार आता? अर्जुन आल्यावर सांगेल काय झालंय ते. अर्जुन आप्या तू होतीस की तिथं? तू तरी सांग काहीतरी. आर्या आजारी नव्हतीच कधी. काय काय हो सर. आर्या आणि रुपाली ताईंनी हे आजारपण घडून आणलं होतं. अर्जुनने तिला इथे ठेवून घ्यावं म्हणून. अपर्णा अगं तरी मला वाटलं यात नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. रुपाली हे खरंय? रुपाली अजून किती शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहेस तुम्हाला? अगं अमोलचा तरी विचार करायचा असे सगळं करताना. आम्ही जे केलं ते आपण आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. पण का केलं हे माहितीये तुम्हाला? बोला की. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीसाठी तुमच्याकडे कारण असतंच ना.
दीपक, तू जरा शांतच राहा. भाऊजी आर्याशी नीट वागत नव्हते. साखरपुडा झालेला असताना सुद्धा ते आर्याला वेळ देत नव्हते. मग अजून काय करायचं होतं आम्ही? चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नकोस. इथं कोणी तुला समर्थन देणार नाहीये. नाही तर असून दे की, निदान कळल तरी सगळ्यांना या कुठल्या थराला जाऊ शकतात ते. दीपक, मी बोलतोय ना. मुळात ना हे सगळं बोलायची गरजच नाहीये. कारण मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय, मला अपर्णा घरात नकोय. रुपाली, अगं स्वप्नील सर, रुपाली ताई तुम्ही त्या रुपाली, आहोत. दिदे, तू तुझ्या चांगुलपणाच्या नादात आहे ना कायम तुझी किंमत घालून घेतीस बघ. दिप्या, हे बघ, प्रत्येकाच्या वागण्याच्या मागे त्यांचं त्यांचं काहीतरी कारण असतं. ते असं वाद घालून नाही तर समजून घेऊन बदललं पाहिजे ना. नाही आप्पे, अगं तुझ्यावरचा राग आहे हे समजू शकतो. अगं माझ्या मी मनात होता तो, पण रुपालीनं आता तुझा द्वेष करते आणि हे काय बरोबर नाही. आणि आप्या, असा विचार आपल्याच घरातल्यांनी आपल्या पुरता करावा याच्यासारखं वाईट काय आहे ग? बापू, अहो कुटुंब चालक म्हणून आपणच कमी पडलं असंच वाटतंय बघा मला. बाबा, बापू, तुम्ही या सगळ्यासाठी स्वतःला जबाबदार धरू नका. हे बघा, वेळेनुसार गोष्टी बदलतील की. आणि माझा अजूनही रुपालीताईंमधल्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे.